अरे अजिंक्य, ही नीलू आणखी किती दिवस गावात राहणार आहे रे? काय माहित. नाही म्हणजे तिचं काम झालं की जाईल. चांगले आहे. म्हणजे आपलं घरदार सोडून या गावात ती राहायला आली आहे, म्हणजे जिद्दी पण आहे म्हणायला हरकत नाही. हो. बरं, गावातल्या सगळ्या लोकांशी ओळख करून दिलीस त्याची? कोण आहे? अरे काय रस्त्यात काय पाया पडतंय? असं दे, काय करताय? कैऱ्या. चालू दे चालू दे. हां, काय म्हणत होतो मी? ते सगळ्यांची ओळख करून दिलीस? अक्कादा काय म्हणालाय? अक्कादांशी नाही ओळख करून दिली. का रे? अरे ती आपली पाहुणी आहे, आपल्या गावावर डॉक्युमेंटरी करणार आहे, आणि अक्कादाशिवाय जास्त चांगली माहिती आपल्या गावाविषयी कोण देणार आहे तिला? हां, तर खरं सांगायचं तर डॉक्युमेंटरी हे फक्त एक निमित्त आहे. म्हणजे मला नाही कळलं. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. नाही, ते मला माहिती आहे रे. तुम्हाला माहिती आहे? नाही म्हणजे ती घरात ज्या पद्धतीने माझ्याशी वागत होती ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? आश्चर्य म्हणजे तसं मी तिच्याशी लग्न करणार आहे. काय? पाहिलेत सर, हे ऐकून तुम्हालाच एवढा धक्का बसला तर अक्कादांना काय वाटेल? काय आहे अजिंक्य, निलोफर ही नुसती या गावाबाहेरची नाही तर या देशाबाहेरची सुद्धा. त्यामुळे या खेड्यातली रीतिरिवाज, परंपरा आणि तिचं वागणं यात ताळमेळ बसू शकणार नाही. मला मान्य आहे सर, रीतिरिवाज जरी वेगळे असले तरी माणसं तर प्रत्येक ठिकाणी सारखीच असतात ना, आणि मग त्यांचे भावभावना तर सारख्याच असतात. काय फरक पडतो ना? नाही, ते बरोबर आहे. पण काय अजिंक्य, जर रीतिरिवाज, परंपरा ह्या अंगवळणी पडल्या ना तर त्या लगेच पडतात, नाही तर आयुष्यभर जमत नाही. या वाड्याचे रीतिरिवाज, परंपरा काय आहेत ते तुला माहिती आहे ना? सर, मी हे सगळं तिला समजावून सांगेन, पण तोपर्यंत तुम्ही जर हे कोणाला नाही सांगितलं तर बरं होईल. काय आहे अजिंक्य, ह्या असल्या गोष्टी फार काळ लपून राहत नाही, आणि गावात तर नाहीच नाही. पण आता तू तसं म्हणत असशील ना तर मी नाही सांगणार कोणाला, पण वाड्यावर जर कोणी हा प्रश्न विचारला तर मला खोटं बोलता येणार नाही. अक्कादा काय विचार करतील? त्यांना असं तर नाही वाटणार की मी या वाड्याच्या परंपरेच्या विरोधात जातोय? मी काही चूक तर नाही करत आहे ना?